मित्रांनो, विश्लेषक खूप आहेत, पण अभ्यासक थोडे आहेत. आणि अशा मोजक्या अक्षरशः अभ्यासकांपैकी अर्थातच आपले प्राउड पोझिशन प्राध्यापक दयानंद नेने आहेत. आणि आता मुंबई महापालिकेत त्यांनी सगळ्या महाराष्ट्राचाच अभ्यास चालू आहे सध्या त्यांचा, पण त्यांचा मुंबई महापालिकेच्या संदर्भातला जो अभ्यास आत्तापर्यंत झालाय त्याला आपण असं ते कीर्तनात असतो ना, पूर्वरंग, उत्तररंग, तसं आज पूर्वरंग या निवडणुकीचा जो आहे तो त्यांच्याकडून आपण समजावून घेऊ. मी पण तुमच्याप्रमाणेच इथे त्यांच्या शिष्याच्या भूमिकेत बसून आज समजावून घेणार आहे. सर, सूत्र तुमच्याकडे. मुंबई महापालिका. अनिलजी, महापालिकांचा बिगुल वाजलाय निवडणुकींचा आणि अतिशय कॉम्पॅक्ट टाइम टेबल त्यांनी दिलं असल्यामुळे अक्षरशः सगळ्या पार्ट्यांची धावपळ सुरू आहे. आणि त्यातून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली इथे महायुती होईलच असं अनाऊन्स केल्यामुळे खास करून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नेत्यांची तर आणखीन धावपळ झाली आहे. कारण की त्यांना कुठचे वॉर्ड आपल्याकडे ठेवायचे आणि कुठचे सोडायचे ह्याच्याबद्दलच्या ज्या चर्चा कुऱ्हाळ चालू होते इतके दिवस, ते आता त्यांना सगळ्या शॉर्टकट आवडता घेऊन टाइम ऑफ रेकनिंग म्हणतात तसं त्यांना आता समोरासमोर बसून निर्णय घ्यायचा आहे. कालच मुंबईमध्ये दादर येथे वसंत स्मृती म्हणून जे भारतीय जनता पार्टी मुंबईचं मुख्यालय आहे, तर तिथे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि शिवसेनेचे नेते असं त्यांची ह्या विचार प्राथमिक मीटिंग झाली. आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आशिष शेलार, अमित साटम आणि त्यांच्या कोर कमिटीचे जे सदस्य होते ते होते. शिवसेनेतर्फे राहुल शेवाळे हे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सहयोगी शिरसाट पण होते. ते इतर सहयोगी त्यांच्याबरोबर होते. आणि प्राथमिक एक त्यांची बैठक आणि भूमिका जी ठरली आहे ती 1-2 दिवसात बाहेर येईल. पण मला आपल्या सूत्रांकडनं, खात्रीलायक सूत्रांकडनं जे कळलं आहे की तिथे काय चालली आहे सध्या त्यांची चर्चा, तर त्याची माहिती आज आपण दर्शकांना देऊ. आणि आपण ती अपडेट करत राहू. आपण काल म्हटल्याप्रमाणे रोज आपण त्याच्यावरती अपडेशन करत जाऊ. आता मित्रांनो, जेव्हा शिवसेना फुटली आणि ते खोके बोके वगैरे सगळं आरोप प्रत्यारोप चालू होते, तर त्यावेळेला एक अतिशय पॉप्युलर नॅरेटिव्ह उभाठाकडनं, खास करून उभाठाच्या नेत्यांकडनं जे पसरवलं जायचं, संजय राऊत आहेत, आदित्य ठाकरे आहेत त्यांच्याकडनं, की हा नेत्यांना घेऊन पळालाय कोण, एकनाथ शिंदे, पण सेकंड लाईन आणि कार्यकर्ते हे सगळे आमच्याकडे शाबूत आहेत. आणि त्याची एकनाथ शिंदेची पोच ही फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे किंवा MMR मधल्या काही ह्याच्यापुरती मर्यादित आहे. बाकी सगळ्यांना त्यांनी पैशाची आमिषं दाखवून त्या आमदारांना आणलंय, पण तिथे सुद्धा त्यांचे सगळे कार्यकर्ते हे अजूनही उभाठापाशीच आहेत, असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये उभं केलं गेलं होतं. मुंबईमध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गेल्या 2017च्या महापालिका निवडणुकीत नेक टू नेक होते, 84-82. आणि जर का त्यावेळेला भारतीय जनता पार्टीनी इन्सिस्ट केलं असतं किंवा त्यांनी हालचाली काही केल्या असत्या तर त्यांचा महापौर बसला असता 100%. तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी, शिवसेना आपली 25 वर्षाची मित्र आहे आणि त्यामुळे आपण मुंबईला सरकार एकत्र होते दोघे सरकारमध्ये, आणि आपण मुंबई शिवसेनेसाठी सोडून देऊ म्हणून त्यांनी सगळ्यांना, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या 82 नगरसेवकांना सांगितलं की आपण एकही पद घेणार नाही. हो ना. आणि शिवसेनेला आपण पहारेकरी. आता त्यानंतर जो काय इतिहास घडलाय सगळ्यात सर्वश्रुत आहे, मी काय पुन्हा सांगत बसत नाही. पण या वेळेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मुंबई बाबतीत अतिशय कठोर आणि सिन्सिअर आहे की आपला भारतीय जनता पार्टीचा महापौर तिथे बसवलाच पाहिजे. शिवसेनेची गेल्या 25 वर्षाची जी काही वादग्रस्त, करप्ट, भ्रष्टाचारयुक्त कारकीर्द होती ती संपवायची ह्यावेळेला, आणि मुंबईच्या ओव्हरऑल विकासासाठी भारतीय जनता पार्टीचा महापौर बसवायचा, अशासाठी भारतीय जनता पार्टी तिथे खूपच प्रयत्नशील आहे. तर त्या अनुषंगाने जेव्हा चर्चा व्हायची की
शिंद्यांची शिवसेना की जी खरी शिवसेना आपण म्हणू, शिंद्यांची म्हणणं हे शिंद्यांवरती तुम्ही अन्याय करता, तर खरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जेव्हा मुंबईमध्ये जागा वाटपासाठी बसतील तर त्यावेळेला शिंद्यांची ताकद कमी आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टी ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात दे विल जस्ट रन ओव्हर देम, त्यांना नेस्तनाबूत करून टाकून आपलं सगळं म्हणणं त्यांच्यावरती डांबतील, असं एक चर्चा खूप होती. तर त्या अनुषंगाने ही जी मीटिंग आहे तिथे आणि शिंद्यांची खरी ताकद काय आहे मुंबईमध्ये ह्याची आपण चर्चा करणार आहोत. माहिती मी तुम्हाला देणार आहे. शिंदे मुख्यमंत्री झाले 2022 साली आणि आता त्याला 3 वर्ष होऊन गेली. गेल्या वर्षी ते उपमुख्यमंत्री झाले पुन्हा. तुम्हाला माहित नसेल, शिवसेनेचे 2017 मध्ये 84 नगरसेवक निवडून आले होते. मनसेचे 7 नगरसेवक त्यांनी फोडले आणि स्वतःत सामील केले, तर अशी त्यांची संख्या 90च्या पुढे गेली होती. आजच्या घटकेला तुम्हाला कोणाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, चर्चा चालू आहेत, खरा फिगर कोणाकडेच येत नाही, पण आपल्याला जी माहिती मिळाली आहे, एकनाथ शिंदेकडे त्या 90+ नगरसेवकांपैकी 63 नगरसेवक हे एकनाथ शिंदेकडे आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त त्याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये म्हणजे 2012 असेल किंवा 2007 असेल, जे माजी नगरसेवक होते, म्हणजे आता जे निवडून नंतर नाही आले किंवा त्यांना तिकीट नाही दिली, असे 50च्या पेक्षा जास्त नगरसेवक, शिवसेनेचे जुने नगरसेवक हेही एकनाथ शिंदेकडे आलेले आहेत. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेची ताकद नाही असं म्हणणाऱ्यांना हे मी खास करून सांगू शकतो की सध्या त्यांची ताकद त्यांची मुंबईमध्ये बऱ्यापैकी चांगली त्यांनी जमवलेली आहे आणि एकनाथ शिंदेकडे सुद्धा मुंबईमध्ये तिकीट मिळवण्यासाठी भाऊगर्दी आहे की आम्हाला तिकीट पाहिजे. आता दुसऱ्या बाजूला आपण भारतीय जनता पार्टी बघूया. भारतीय जनता पार्टीचे 82 नगरसेवक निवडून आले होते आणि आता एकनाथ शिंदेकडे किती आहेत? 63. जे राजकारणापासून जुने संकेत किंवा समीकरणं किंवा राजकारणाची पद्धत जी चालत आलेली आहे की सामान्यतः सिटिंग कॉर्पोरेटर जे असतात तर त्यांना ते तिकीट नाकारत नाही. तर आपण आता केवळ आर्ग्युमेंट सेकसाठी म्हणा किंवा केवळ चर्चा पुढे नेण्यासाठी म्हणूया की हे तसंच राहील. आता जरी फडणवीसांनी सांगितलंय की आम्ही 60 वर्षाच्या वरच्या लोकांना रिटायर करू म्हणून सांगितलंय, पण तर ते किती खरं करतील मला माहित नाही, निम्मे 60च्या वर असते म्हणून तर एक्झॅक्टली ते खरं किती त्यांना जमेल माहित नाही. पण आपण आता असं धरू 22 वर्ष आमदार, आता आपण असं धरून चालू की ते तसं काही होणार नाही, जे आहे तसं चालू राहील. तर मग भारतीय जनता तर जे काय कळलं ते असं आहे की सर्व विद्यमानांना देणार नाही, म्हणून म्हणतोय की भाजपच्या आणि तसंच धरून गेलो आपण, अगदी आजारी सिटिंग सगळ्यांना देणार. तर मग भारतीय जनता पार्टीचे 82 आणि शिवसेनेचे 63 उमेदवार ठरले, असे 145 जागी तेच उमेदवार रिपीट होतील असं आपण जर का गृहीत धरलं तर 227 पैकी मग उरतात 82 जागा. आता त्या ज्या 82 जागा उरत आहेत त्या 82 जागी भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ म्हणा, सिनियर पार्टनर, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, तर माझा असा अंदाज आहे की भारतीय जनता पार्टी त्या 82तल्या 40 ते 42 जागा आपल्याला मिळाव्यात असं हे प्रयत्न करेल आणि 125च्या आसपास जागा मागतील. ते मागतील 150, आता मागितले हे 120-25 पर्यंत 40 ते 45 ते मागतील तिकडे त्याच्यातल्या. त्याच्यानंतर आरपीआय यांच्याबरोबर आहे आणि आरपीआयचे नाही म्हटले तरी मुंबईभर काही ना काही रामदास आठवले यांच्या पार्टीचे पॉकेट्स आहेत. तर ते पॉकेट्स भारतीय जनता पार्टी कधीच त्यांच्याकडे किंवा इव्हन शिंदे दुर्लक्ष करणार नाहीत किंवा त्यांना सोडून दिले असं हे करणार नाहीत. तर भारतीय जनता रिपाईचे जे पॉकेट्स आहेत त्या पॉकेट्समध्ये माझा असा अंदाज आहे, प्रत्यक्षात काय होईल ते आपण कळेल 1-2 दिवसात, की ते रिपाईला 5 जागा सोडतील. माझा 4चा होता, 5 जागा ते रिपाईला सोडतील म्हणजे आणि उरतात मग 34 जागा, उरतात 34 जागा. त्या 34 जागा म्हणजे त्या एकनाथ शिंदेना मिळतील. म्हणजे जे ब्रॉड स्केल वरती होऊ शकतं आता की भारतीय जनता पार्टी 125 जागा लढवेल, एकनाथ शिंदे हे 97 जागांवरती लढू शकतील, 95 ते 100च्या मध्ये म्हणून प्लस मायनस देवाणघेवाण लास्ट मोमेंटला होत राहते. आणि रिपाई 5 जागांवरती अगदीच जर का अडून बसले रिपाईवाले की जास्त जागा पाहिजेत आणि पॉलिटिकल कंपल्शन्समुळे त्या जर का द्यायला लागल्या यांना, तर मग शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आपापल्या कोट्यातल्या काही जागा त्यांना देईल
किंवा आपले आणि उमेदवार तुमचे आपले म्हणून. उमेदवार सुद्धा देईल. रिपब्लिकनची परंपराच आहे. म्हणून आपले उमेदवार सुद्धा रामदास देईल आठवले त्याच्यामध्ये. दुसऱ्या पक्षातले लोक आपल्या पक्षात घेऊन उभं करतात. तर ते होऊ शकतं. तर असं ते आता मोठामोठी मधलं जे चित्र दिसतंय आता, की 125 भारतीय जनता पार्टी, 97 एकनाथ शिंदे आणि 5 हे सेव्ह करा व्हिडिओ. गेल्या वेळेला रिपाई. आम्ही उमेदवारीचे पण दिलेले अंदाज बरोबर ठरले होते. आता पुढे. ह्यातनं पुढे निकाल काय लागेल, तर निकाल काय लागेल आता थोडं जरी प्रीमॅच्युअर असलं तरी पण आत्ता जे चित्र म्हणजे आपण काल पण सांगितलं की भारतीय जनता पार्टी 90 ते 100 जागांपर्यंत जाईल असा आत्ता प्राथमिक अंदाज आहे. जिंकलेल्या जागा. प्राथमिक अंदाज आहे. जिंकलेल्या. एकनाथ शिंदेची शिवसेना किंवा शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना, मी चुकीचं बोललो, शिवसेना म्हटलं पाहिजे. शिवसेना ही 35 जागांच्या आजूबाजूला असावी. आणि रिपाईचं माहित नाही तिथे, त्याच्याबद्दल मी आता अजूनही विशेष अभ्यास नाही केलेला. आपण मोठामोठीमध्ये आणि अजितदादा नाहीच आहेत. आणि अजितदादा त्यांच्याबरोबर नाहीयेत. अच्छा, हे सांगायचं राहिलं, कालच्या मीटिंगमध्ये सुद्धा असं ठरलं की अजितदादांना क्लिअर सिग्नल दिलेला आहे की नवाब मलिक जोपर्यंत नवाब मलिक तुमच्या सोबत असतील मुंबईमध्ये किंवा इतरत्र, तर आम्ही तुमच्या सोबत राहणार नाही. अच्छा, मजा म्हणजे त्यानंतर ही मीटिंग भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना झाल्यानंतर नवाब मलिकांनी, ते मुंबईचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे, त्यांनी एक मीटिंग बोलवली आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही साधारणपणे 144 जागा लढायची आमची तयारी आहे मुंबईमध्ये, असं म्हणून त्यांनी एक सूतवाच्य केलेलं जस्ट बोलताना. तर त्याने अजितदादा यांच्याबरोबर आत्ता तरी असतील असं दिसत नाहीये. काँग्रेसची मतं खायला अजितदादा उपयोगीच आहे. अगदी बरोबर बोलला. मुसलमानांची मतं खायला उपयोगी आहेत. उपयोगी आहेत. बरोबर आहे. त्यामुळे अजितदादांनी स्वतः पिंपरी चिंचवड पुणे नाही का वाटून घेतलं. यामध्ये एकच गोष्ट म्हणजे आज मी फक्त सूचोवाच्य करतोय त्याचं शक्यतेचं, त्याच्या डिटेलमध्ये आपण नंतर बोलू वेगळ्या व्हिडिओमध्ये, की मनसे आणि शिवसेनेची जी युती झालेली आहे, तर माझा अभ्यास चालू आहे. आपण 1-2 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगू शकेन की कुठच्या जागांवरती त्यांचा इम्पॅक्ट होईल आणि महायुतीला त्याबद्दल सावध राहायला पाहिजे. आज सुतोवाच्य फक्त करतोय. मुलुंड हा भारतीय जनता पार्टीचा गड आपण बांधत आलेलो आहोत आतापर्यंत. गेल्या 2017च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने तिथे मुलुंडमध्ये 6 जागा जिंकल्या होत्या. आत्ता जर का मनसेची युती झालीच आहे, आता शिवसेनेची ती घोषित होईलच, तर जे आम्ही सेफॉलॉजीमध्ये गणित बघतो आणि मतांचं किंवा डेटा ज्याच्यावरती आम्ही बघतो, तर त्या डेटाकडे बघून, त्या गणिताकडे बघून आत्ता असं दिसतंय की उद्धव आणि राजच्या युतीमुळे भारतीय जनता पार्टीच्या मुलुंड पूर्वेतल्या, म्हणजे तो आणखीन त्यांचा बालेकिल्ला, मुलुंड पूर्वेतल्या 2 जागा या डायरेक्ट आत्ताच्या घटकेला 350 आणि 550 मतांच्या डेफिसिटमध्ये आहेत. हो हो. मी तुम्हाला मागे आहे भाजप आणि महायुती. मी तुम्हाला मतं सांगतो, 1 जागा 350 मतांनी, दुसरी जागा 650 मतांनी आता डेफिसिटमध्ये आहेत. त्यामुळे सेफॉलॉजिस्ट म्हणून तोही अभ्यास चाललेला आहे. प्रत्येक बूथ वाईज त्यांच्याकडे सध्या माणसं काम करतायत, कुठे किती मतं पडतील म्हणून. ते जे सांगतायत की भाजप 350-550 मतांनी मागे आहे ठाकरे बंधूंच्या, आता ना आपण त्याला ठाकरे बंधू सेना म्हणून. हो हो, अगदी. आणि ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी, दुर्दैवानी माझं असं मत आहे, अजूनही भारतीय जनता पार्टीचे ज्या लोकांशी मी संपर्कामध्ये आहेत, जे ऍक्च्युअल महापालिकेच्या दृष्टीने ग्राउंडवरती काम करतायत, जे सिटिंग नगरसेवक आहेत वगैरे, त्यातले बरेचसे लोक अजून हवाहवाई आहेत. हवाहवाई म्हणतो आपण त्यांना, की मोदी आहेत, फडणवीस आहेत, अमित साटम आहे, ते आम्हाला आमची नैया पार करतील, अशा थोड्याशा ह्याच्यामध्ये आहेत. त्यांनी ह्या भ्रमामध्ये, म्हणून मी आता 2 उदाहरणं दिली आहेत. तिथल्या दोघांना, मी माझ्या फिगर्सवरनं त्या दोघांना कळेल, जर का त्यांचं गणित बरोबर ते बघत असतील तर त्यांनी जागं व्हावं. अधिक माहिती आणि अशा अधिक जे पॉकेट्स आहेत जिथे तुम्हाला सांगणार, ते मी नक्कीच मुंबईवरचं सांगणार सर आपल्याला. मुंबई, ठाणे सगळीकडे अशी परिस्थिती आहे आता. मित्रांनो, धन्यवाद. मी काही बोलण्याची वेगळ्या आवश्यकता नाही. हा सरांचा प्रांत आहे, त्यामुळे सर बोललेले आहेत. धन्यवाद. बाय.